हॅलो, आज आपण आरी वर्क ब्लाऊज शिवणार आहे. हा अस्तर आहे, हा ब्लाऊज पीस आहे. तर ह्याप्रमाणे हे आपली मापं आहेत. ह्याप्रमाणे आपण कटिंग करणार आहे. उंची 15 इंच घेतले, शोल्डर 5.25 इंच घेतलं आहे, मुंडासुद्धा मी 5.25 इंचच घेतला आहे आणि 5.25ला अजून एक मार्किंग करून आपण छाती लाईन आखली आहे. जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढंच खाली छाती लाईनवर एक मार्किंग करायची आहे आणि मुंडा लाईन आखायची आहे. आता कमर 32 आहे, भागिले 4 8 येतं आहे, प्लस 2.5 इंच केलं आहे 10.5. हे आपण कमर 10.5 इंच कमर घेणार आहे. जेवढी कमर आहे तेवढीच आपल्याला छाती पण घ्यायची आहे. 38 भागिले 4 9.5 येतं आहे, त्याचा -अर्धा इंच करायचा आहे, 9 येते, प्लस शिलाईसाठी 1.5 इंच, म्हणून आपण छातीसुद्धा 10.5 घेणार आहे. आपली कमर छाती दोन्ही सेम घेतली आहे. आता मुंडा लाईनीचा मध्य काढायचं आहे. मुंडा लाईनीचा मध्य काढा, शेप द्यायला सोपं जातं, शेप इझिली बनला जातो. आता आपण आपला ब्लाऊज कटिंगला घेऊया. हालाय नको म्हणून मी ह्याला पिना पण लावून घेतले आहेत आणि मी पुढचा गळा कटिंग केला नाही आहे. आपण वर्कप्रमाणे कटिंग करणार आहे. आता आपला ब्लाऊज पीस पण कटिंग झाला आहे. हे बघा, आता मला शोल्डर पट्टी 3 इंचाची ठेवायची आहे, तर मी 3 इंचाला कट मारून घेतला आहे आणि त्याच्याप्रमाणे वर्क ॲडजस्ट केली आहे. जी गळ्यासाठी वर्क होती आपली ते आपण ॲडजस्ट केली आहे. हे बघा, मी एक्स्ट्रा कपडा असा कट करून मध्ये घेतला आहे, सगळा दिसतोय. हा सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्हासनी मोठा गळा छोटा करायची. आपण अस्तर बिलकुल मध्ये कट नाही केले, फक्त ब्लाऊजचा कपडा, तो पण वर्कच्या अर्धा ते 1 इंच वरपासून. हे बघा, ह्या पद्धतीनं हे कट असे टाकल्यामुळं ब्लाऊज तिथं फुगत नाही आणि आपला जेवढा आपल्याला गळा हवा आहे तेवढा आपण तो मायनस करू शकतो. त्यामुळे ही पद्धत एकदा वापरून बघा आणि तुम्हासनी माझी ही पद्धत आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा ही पद्धत आम्हासनी छान वाटली म्हणून. आता मी आरी वर्क जी खडे आहेत तिथं आपण डबल दाबनं शिलाई मारू शकत नाही, त्यासाठी आपण सिंगल दाब वापरायचा आहे. सिंगल दाब असेल तर ह्या गोष्टी तुमच्या इझिली होतील. आता मी ह्याला पिना लावलेत म्हणून मी ह्या बाजूने एक शिलाई मारून घेते. उलट्या बाजूनं पण तुम्ही बघून व्यवस्थित शिलाई मारून घेऊ शकताय. आणि अर्धा इंच कपडा सोडून मी बाकीचा सगळा कपडा एक्स्ट्रा कट करून काढला आणि हे असे कट मारून घ्यायचे आहेत. मी कायम बोलते कट मारणं गरजेचं आहे. तर आपले हे बघा कट मारून झालं आहे. आता याला आपण परफेक्ट पलटी करणार आहे आणि अस्तरकडच्या साईडनं सिंगल दाबनंच दाब शिलाई मारून घेणार आहे. आणि आता व्यवस्थित हे बघा, व्यवस्थित अस्तर सगळा तुम्हासनी मण्यांच्या बाहेर डोकवला नाही गेला पाहिजे. जे वर्क आहे त्याच्या बाहेर डोकवला नाही गेला पाहिजे, असं तुम्हासनी अस्तर हे बघा व्यवस्थित मी केलं आहे. आणि ह्याला परफेक्ट असा बाहेरच्या साईडला अस्तर खेचून पिना लावून घ्यायचे आहेत आणि बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा मी मारले आणि एक्स्ट्रा कपडा आपण सगळा कट करून काढणार आहे. आता आपण गळ्याच्या बाजूने कोणतीही शिलाई मारणार नाही आहे. आणि ट्रक्ससाठी आपण जेवढी शिलाई मार्जिनिंग सोडले तिथे एक मार्किंग करायचे आणि जो राहिला आहे कपडा त्याचा मध्य काढायचं आहे आणि तिथं कट घ्यायचं आहे. आता मला जिथं ट्रक्स देणार आहे तिथे एक मणी येतोय, तर तो मणी मी बाजूला काढला आहे. आता हा गळ्याच्या खाली जी पट्टी आहे, कमरेला पट्टी आहे, ती मोठी आहे, तर मी इथं ट्रक्स 4.5 इंचाचा ट्रक्स घेतला आहे. ट्रक्स उंची 4.5 इंच मी घेतली आहे. आणि ट्रक्ससाठी आपण किती 1 इंच सोडलं आहे. 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणून आपण कमरेचा चौथा प्लस 2.5 इंच केलं होतं. तर आपण 1 इंच जो वाढवला आहे तो आपल्याला ट्रक्समध्ये दाबायचा आणि कमरेला अशा पट्ट्या लावून घ्या. आपल्या शिवल्यानंतरचा हा लुक आहे.